रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपण या 2023च्या वर्षाचा समारोप करताना आपणा सर्वांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपण 2023मध्ये आपल्या या चॅनलला, आपल्या या ज्ञानाला, आपल्या या प्रबोधनाला चांगल्या प्रकारचा मनापासून प्रतिसाद दिला आणि ज्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल पात्र ठरू शकलो. कारण जागतिक मंच आहे आणि त्यातून आपला ज्ञानाचा प्रसार व्हावा हा आपला मुख्य उद्देश आणि तो सगळा उद्देश तुमच्यावर अवलंबून असतो. वागता तो वागताची नोहे श्रोतेन विन. श्रोता हा त्यातला महत्त्वाचा असतो आणि म्हणून सुरुवात करताना मी नेहमी असं म्हणत आलेलो आहे की सज्जन हो आणि रामकृष्ण ह्या सगळ्या गोष्टी आपण सज्जन, माऊली तर श्रोत्यांना असं म्हणते, तुम्ही महेशाची या मूर्ती, असे श्रोते असतील तरच वागता असतो. तेव्हा नग्नक्षपणके देशे रजकः किं करिष्यति, म्हणजे जिथे श्रोता यत्र न विद्यते वक्तारः किं करिष्यति श्रोता यत्र न विद्यते. जिथे श्रोते नाही तिथे वक्ता काय करणार. त्यामुळे हे दुहेरी आनंद आहे. वक्ताही महत्त्वाचा आहे आणि श्रोताही महत्त्वाचा आहे. तेव्हा आपण मनाचे कान करून 2023पर्यंत आपण जो चॅनलला प्रतिसाद दिला, मी जे सांगत होतो अगदी वेद उपनिषदांपासून तर तुकोबा ज्ञानोबा या सगळे संत वाङ्मयापर्यंत आपण परामर्श घेत आलेलो आहोत. तेव्हा आपल्या या चॅनलला ज्यामुळे जवळजवळ आज 3021 भाग आपण पूर्ण करत आहोत. 3021सुद्धा आकडा फार महत्त्वाचा आहे. आणि आपले सदस्य जवळपास, म्हणजे इतर सोडून की जे सदस्य झालेत होऊन, असे 9200 लोक आजच्या मितीला की जे सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि जवळजवळ 5 लाख लोक आपला हा व्हिडिओ ऐकत असतात. सांगायचा मुद्दा असा आहे की हा केवळ तुमचा प्रतिसाद आहे आणि म्हणून आमचा उत्साह वाढत जातो. तुम्ही ऐकता, तुम्ही छान छान प्रकारच्या शुभेच्छा देता, प्रतिक्रिया देता आणि त्यामुळे माझा उत्साह वाढतो आणि त्या उत्साहामुळे आपला वक्त्याचा आणि श्रोत्याचा जो संबंध, नातेसंबंध आहे तो दृढ होतो. प्रेमप्रवाह वाहत जातो. आणि शास्त्रकार जसं म्हणतात, एथ मोक्ष आहे ऐता श्रवणाची माझी. तुम्हाला घर बसल्या ऐतं श्रवण करायला मिळतं. जे जे काय मी सांगत असतो ते एवढं ध्यानात ठेवा की ते संदर्भ सहित असतं. 4-2 संदर्भ पाहूनच आपण तो व्हिडिओ करत असतो. तेव्हा कुठे असं कन्फ्यूज होऊ नका की हा काहीतरी भाकड कथा सांगतायत, काहीतरी अमुक. तसं नाही आहे. ते सगळे वेद उपनिषदे आणखीन हे सगळे संदर्भ पाहून आम्ही तुमच्या पुढे येत असतो. अशा प्रकारचं हे संत वाङ्मय, देश, देव, धर्म या संदर्भातले हे सगळे आपले व्हिडिओ आहेत. तेव्हा आपण प्रतिसाद दिला. 2023मध्ये आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो, मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आणि 2024 हे जे आत्ता आपलं वर्ष प्रारंभ होत आहे, तर त्या वर्षाच्या आपणाला शुभेच्छा देत असताना जे वेदशास्त्रामध्ये जो श्लोक आलेला आहे तर तो श्लोकाने आपल्याला शुभेच्छा देतो आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमवाप्नुयात्. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे अत्र म्हणजे अस्मिन् लोके सुखिनः सन्तु, सगळे सुखी व्हावे. सर्वे सन्तु निरामयाः, सर्व आरोग्य संपन्न असावेत. म्हणजे ते कधीही सुदृढ आरोग्य असावं असा दुसरा अर्थ आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, अमयरहित
म्हणजे आरोग्य संपन्न असणं. सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तो. भद्रम म्हणजे कल्याणम, सर्व कल्याण पाहो म्हणजे ऐहिक याने सुसंपन्न असो, पुत्र पौत्रादिकांनी संपन्न असो. सर्वे भद्राणि पश्यन्तो मा कश्चित दुःखम आपनुयात. कोणालाही दुःख होऊ नये, कोणीही दुःख पाहू नये, दुःखाचं दर्शनसुद्धा कोणाला होऊ नये, अशा प्रकारची वैदिक प्रार्थना आहे. आणि संतांची जी प्रार्थना आहे ती बी आता हे समारोप करताना आपण म्हणूया. आणि आजच्या या वर्षाला निरोप समारंभ देऊया आणि पुढच्या वर्षाच्या शुभेच्छा परत एकदा देऊया. माऊली काय म्हणते पसायदानामध्ये बघा. आता विश्वात्मके देवे येने वागयज्ञ तोषावे तोषोणी मदद्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दोरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजी जो आदि पुरुखे अखंडित. अनेक ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये. दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया जहाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया जहाला. ओम शांती शांती शांती. आपणा सर्वांना 2024 आनंदाचं आणि सुखसमृद्धीचं जावो अशी पुनश्च एकदा भगवतचरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. रामकृष्ण हरी.